जाळीदार असे उत्तप्पे तयार करण्यासाठी मी इथे रोजच्या वापरातली एक वाटी घेऊन त्याच वाटीने मी 2 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेणार आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी सपाट उडदाची डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही वेगवेगळ्या भांड्यात घेऊन मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि एक 8 तासासाठी मी हे डाळ तांदूळ भिजत ठेवणार आहे। थंडीच्या दिवसात आपले पीठ भिजत नाही, त्याच्यामुळे उत्तप्पे म्हणा कडक होतात किंवा रबरासारखे होतात। ते न होण्यासाठी मी इथे 8 तास डाळ तांदूळ भिजवून घेणार आहे। छान असे आपले तुम्ही पाहू शकता डाळ तांदूळ भिजले गेलेले आहेत। आता एक मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये डाळ तांदूळ एकत्र करून अर्धी वाटी पाणी टाकून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। असे छान असे आपले बॅटर तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने मी सर्व डाळ तांदूळ वाटून घेणार आहे आणि शेवटच्या बॅचला मी आपले जाड पोहे स्वच्छ धुवून ते मिक्सरला फिरवून घेणार आहे। छान असे आपले सर्व डाळ तांदूळ वाटले गेलेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 1 मिनिट हलवून रात्रभर आपले पीठ फुगण्यासाठी मी झाकण लावून ठेवून देणार आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता छान असे आपले पीठ फुगलेले आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेले आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून मी त्याच्यामध्ये छान असा 2 पळी टाकून आपल्याला जसे हवे जाड पातळ त्या पद्धतीने मी उत्तप्पा करणार आहे। छान असे उत्तप्पे करून तुम्ही पाहू शकता आपल्या उत्तप्प्याला लगेच जाळी सुटलेली दिसेल। छान अशा आपल्या उत्तप्प्याला जाळी सुटलेली आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 1-2 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। छान असे आपल्या उत्तप्प्याला 2 मिनिटानंतर काढून तुम्ही पाहू शकता। आता आपण पलटी मारून घेऊया। एकदम क्रंची असा आता आपला उत्तप्पा भाजला गेलेला आहे। एक 5 मिनिटं आपण खालची साईड भाजून घेऊया। अशा पद्धतीने आपला उत्तप्पा तयार होईल। शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर आपण सर्व करू शकतो। याची डिटेल शेंगदाण्याची चटणी व खोबऱ्याच्या चटणीची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आपला ओनियन उत्तप्पा तयार झालेला आहे।